निवडणूक आयोगाने विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं। राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। ज्या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारू कशी शकता? याच पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी शिंदेंची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती। कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलंय। आम्ही 40 आमदार होतो, त्यांची संख्या आता 60 झाली आहे। सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट। शिंदेंचं प्रत्युत्तर। शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार। मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता। भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये जायचं? एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल। संजय राऊतांचा दावा, राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते। शिवसेना धनुष्यबाण शिंदेंकडेच राहील। बच्चू कडूंचं प्रत्युत्तर। शिंदेंच्या नेत्यांच्या माझ्या विरोधात बैठका, बावनकुळेंच्या सांगण्यावरून कुणबी जात प्रमाणपत्र रद्द। जरांगेंचा हल्लाबोल। तर जाट पडताळणी समितीत कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो। फडणवीसांसह बावनकुळेंकडून स्पष्ट। आरोप करायला फार अक्कल लागत नाही। ज्यांना सिस्टीम समजूनच घ्यायची नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं? भाजप नेते प्रवीण दरेकरांची मनोज जरांगेंवर टीका। शिक्षण आणि बेरोजगारीवर सीजेपीचा एल्गार। सप्टेंबर पासून क्या बोलती पब्लिक मोहिमेद्वारे युवकांचे प्रश्न मांडणार। देशभर दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार। अभिजित दिपकेंची माहिती। आंदोलन केल्यानं जेनझी देशविरोधी ठरत नाहीत। जेनझी आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक। मी डोळे बंद ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवेन। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। राज्यात पशुधन विमा योजना लागू। अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि रोगामुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक मदत। शेतकऱ्यांना 85% प्रीमियम अनुदान मिळणार। भंडारामध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला संतप्त नागरिकांचा चोप। आरोपीला तुरुंगामध्ये टाका अन्यथा आमच्या ताब्यात द्या। स्थानिक आक्रमक। उद्या भंडारा बंदची हाक।